मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची एम-एस-सी-आय-टी पूर्ण झाली असेल, त्यांनी एम-एस-सी-आय-टी पूर्ण करण्यासाठी जी फी लावली होती, जी रक्कम भरली होती, ती रक्कम तुम्हाला आता परत मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही रक्कम परत मिळण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तर हो, आपल्याकडे पुरावा आहे. हे महाराष्ट्र शासनाने जारी केलेलं परिपत्रक आहे. हे परिपत्रक 2014 आणि 15 या वर्षी निर्गमित झालं आहे. आता तुम्ही म्हणाल, की हे खूप जुनं परिपत्रक आहे, हे आता चालू आहे का? लागू होईल का? परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे ते समजून घ्या. सदरचे परिपत्रक सन 2015-16 या चालू आर्थिक वर्षापासून पुढील आदेश निघेपर्यंत अंमलात राहील. परिपत्रक 2015 आणि 16 पासून लागू झाले आहे. निर्गमित झालं होतं 14-15ला, पण लागू झालं आहे 15-16ला. तेव्हापासून चालू आहे. जेव्हापर्यंत एखादा नवीन आदेश निघत नाही बंद करण्याचे किंवा या योजनेमध्ये काही बदल करण्याचे, तोपर्यंत हे चालू राहणार होतं. अजून देखील चालूच आहे. या योजनेअंतर्गत अजून कोणताही बदल किंवा नवीन परिपत्रक निघालेलं नाही. आता आपण या योजनेसंदर्भात संपूर्ण सविस्तर अशी माहिती पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करीत पाहाल तर तुम्हाला तीही माहिती व्यवस्थित कळणार नाही आणि योजनेचा लाभ देखील घेता येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नीट समजून घ्या. तसेच मी तुम्हाला या योजनेचा फॉर्म देखील देणार आहे. हा परिपत्रक देखील मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येते. तर विषय काय आहे, तर एम-एस-सी-आय-टी सहाय्यता योजना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित MKCL या संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एम-एस-सी-आय-टी हा संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांना MKCL या संस्थेच्या भरलेल्या 100% शुल्क रकमेच्या 50% रक्कम सहाय्यता म्हणून मंजूर करण्याची मंडळाची योजना आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या उपयुक्त संदर्भीय परिपत्रकान्वये एम-एस-सी-आय-टी परीक्षेबाबत योजनेच्या परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत. वाटीमध्ये बदल करण्यात येत असून सुधारित नियमवाटी पुढील प्रमाणे आहेत. तर आता नियमवाटी आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. नंतर मी तुम्हाला या योजनेचा फॉर्म देखील देणार आहे. आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते देखील मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एम-एस-सी-आय-टी हा अभ्यासक्रम स्वतः कामगार किंवा कामगार कुटुंबियांनी उत्तीर्ण केल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनेचा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकदाच लाभ घेता येईल. या योजनेकरिता अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तींना कामगार केंद्राचे सर्वसाधारण सभासद होणे आवश्यक आहे. या योजनेकरिता एम-एस-सी-आय-टी अभ्यासक्रमासाठी 60% गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तुम्हाला 60% गुण मिळालेले पाहिजे तर तुम्ही या योजनेसाठी आवश्यक पात्र होताल. एम-एस-सी-आय-टी अभ्यासक्रमासाठी MKCL कडे भरलेली शुल्काची पावती जोडणे आवश्यक आहे. जी काय तुम्ही फी जमा केली होती त्याची देखील पावती आपल्या सोबत जोडावी लागणार आहे. MKCL च्या मान्यताप्राप्त संस्थेकडून एम-एस-सी-आय-टी अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जे आपलं काही गुणपत्रक आहे ते देखील आपल्याला सोबत जोडावं लागणार आहे. अर्जदारांची स्वतःची, पालकाची माहे जून डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडावी. सदर पावती मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख असावा. आता तुम्ही जर कामगार असाल तर तुमच्याकडे हा पुरावा 100% असेल. कामगारांनाच हा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे कामगाराची पावती सोबत जोडावी लागणार आहे. त्याच्यामध्ये हा देखील उल्लेख लागणार आहे की आपली निधी कपात झाली, म्हणजे आपली पगारामधून काही टक्केवारी कमी होती ती देखील कपात झाल्याची आपल्या त्यामध्ये उल्लेख असावा लागणार आहे. ज्या आस्थापना कामगारांच्या वेतनाच्या पावतीमध्ये कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख करत नसतील अशा कामगारांनी आस्थापनेकडून त्यांच्या पगारातून कामगार कल्याण निधी कपात होत असल्याचा बाबतचा दाखला अर्जासोबत जोडावा. सदर दाखल्यात मंडळाकडील नोंदणी क्रमांक नमूद केलेला असावा. कामगार कुटुंबीय सभासदांनी कामगार कुटुंबीय असल्याचे पुराव्याकरिता रेशन कार्डाची प्रत सोबत जोडावी. पुरावा म्हणून रेशन कार्डाची प्रत म्हणजे आपलं रेशन कार्डाची झेरॉक्स आपल्याला द्यावी लागणार आहे. अर्जासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र यापैकी एक जोडणे आवश्यक आहे. तुमच्याकडे या 4-5 वस्तूंपैकी एखादी वस्तू असेल तर एकच जोडणे आवश्यक आहे. अर्जदारांनी अर्ज सादर करताना मागील 1 वर्षामध्ये एम-एस-सी-आय-टीचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. जर तुम्ही आज अर्ज करत असाल तर तुमची मागच्या वर्षी एम-एस-सी-आय-टी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुढच्या वर्षी अर्ज कराल तर तुम्ही यंदा एम-एस-सी-आय-टी पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्ज सादर करण्याची मुदत दरवर्षी 1 एप्रिल ते 31 डिसेंबर अशी राहील. तुम्हाला अर्ज फक्त 1 एप्रिल ते 31 डिसेंबरपर्यंत या वेळेतच या दिवसामध्येच करता येणार आहे. अर्जदारांनी एम-एस-सी-आय-टी अभ्यासक्रमासाठी MKCL या संस्थेकडे नियमानुसार प्रत्यक्ष
भरलेल्या एकूण शुल्क रकमेची 50% रक्कम सहायता म्हणून मंजूर करण्यात येईल. आता तुम्ही म्हणाल की हे तर 50% म्हणताय, पण 100% देखील मिळणार आहे. ते आपण पुढे समजून घेऊया कशी मिळवायची. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या योजनेमध्ये कामगार कुटुंबीय अपंग अर्जदार असल्यास त्यांना 50% ऐवजी 100% सहायता मंजूर करण्यात येईल. आता तुम्ही समजून घ्या, जर तुम्ही कामगार असेल तरी तुम्हाला 100% मिळणार आहे, किंवा कामगाराच्या कुटुंबाला असाल तुम्ही आणि तुम्ही जर अपंग असाल तरी तुम्हाला 100% मिळणार आहे. 50%च्या ऐवजी 100% मिळणार आहे. तुम्ही जर कामगार असेल तर तुम्हालाही 100% मिळणार आहे. योजनेअंतर्गत वरील नियम व अटीप्रमाणे केंद्र प्रमुखांनी अर्ज स्वीकारून एकत्रित अर्ज दिनांक 10 जानेवारीपर्यंत गट कार्यालयात सादर करावे. गट प्रमुखांनी त्यांच्याकडे आलेले अर्जाची तपासणी करून एकत्रित सर्व अर्ज दिनांक 15 जानेवारीपर्यंत विभागीय कार्यालयात सादर करावे. विभाग प्रमुखांनी या योजनेच्या नियम व अटीनुसार, गुणांच्या मेरिटनुसार व अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार दिनांक 31 जानेवारीपर्यंत मंजुरी द्यावी. त्यानंतर केंद्र व गट प्रमुखांनी विभागीय कार्यालयास बिले सादर करून फेब्रुवारीच्या आत सभासदांना रक्कम धनादेशद्वारे उपलब्ध करून द्यावी. तर आपण समजून घेतलं ही रक्कम आपल्याला कधी कोणत्या टप्प्यामध्ये आणि कशी मिळणार आहे. सादर परिपत्रक सन 2015-16 या चालू आर्थिक वर्षापासून पुढील आदेश निघेपर्यंत अंमलात राहील. तसेच खर्च संगणक अवेअरनेस MSCIT या सदरी खर्च घालण्यात यावा. 15-16 पासून आदेश निघालेला आहे, तेव्हापासून हा आदेश चालू आहे. जी काय तुम्हाला रक्कम मिळणार आहे ती तुम्ही MSCIT साठी खर्च करा असं म्हणणं आहे. तुम्ही नक्कीच MSCIT साठी ही रक्कम खर्च करा. नक्कीच या योजनेचा तुम्ही फायदा घ्या. अशा प्रकारचा या योजनेचा हा फॉर्म आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ MSCIT सहायता योजना अर्ज काय अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. हा फॉर्म आपण टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. तिची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच या योजनेचे जे परिपत्रक आहे ते देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध केलेलं आहे. ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता आपण समजून घ्यावे की हा फॉर्म लिहायचा कसा. तर सर्वात प्रथम तुम्हाला या पहिल्या बॉक्समध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. संपूर्ण नाव कसे लिहाल तर सर्वात प्रथम तुमचं आडनाव लिहायचं आहे, मागून तुमचं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव. अशा प्रकारचं 1 नंबरचा आपला रखाना पूर्ण झालेला आहे. 2 नंबरमध्ये तुम्ही पाहू शकता की सध्याचा राहण्याचा पत्ता, रेशन कार्डावरती जो तुमचा पत्ता आहे तोच तुम्हाला या 2 नंबरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे जो तुमचा चालू नंबर आहे तो व्यवस्थितरित्या या 3 नंबरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. आता तुम्ही 5 नंबरला पाहू शकता की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा कॉलेजचे ओळखपत्र क्रमांक सत्यप्रत सोबत जोडावी. म्हणजे अर्जदार MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाला त्याचा महिना व वर्ष. आता तुमचा MSCIT कोणत्या वर्षी पूर्ण झालेला आहे तो इथं लिहायचा आहे आणि महिना कोणता होता, तारीख व्यवस्थित इथं लिहायची आहे. अशा प्रकारचा आपला 1.25 रखाना हा पूर्ण होत आहे. अर्जदार MSCIT परीक्षा ज्या संस्थेमधून उत्तीर्ण झाला आहे त्याचे नाव आणि पत्ता, कोणत्या संस्थेमार्फत पास झाला आहे त्याचे नाव, पत्ता संपूर्ण व्यवस्थितरित्या असं इथं लिहायचं आहे. लिहिल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की MSCIT परीक्षेत एकूण गुण व टक्केवारी. आता तुम्हाला किती गुण मिळाले आहेत, एकूण गुण किती मिळाले आहेत ती इथं लिहायची आहे. आता किती टक्केपैकी, 100%पैकी, 200%पैकी किती असेल ती इथं लिहायची आहे. तुमची एकूण याची टक्केवारी किती होती इथं समोर लिहायची आहे. अशा प्रकारे 8वा रखाना देखील आपला पूर्ण झालेला आहे. स्वतः किंवा पालक नोकरी करीत असलेल्या कारखाना, कंपनीचे आस्थापनेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक. तुम्ही किंवा तुमच्या वडील ज्या कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असाल तिथला पत्ता इथं लिहायचा आहे. त्या कंपनीचं नाव इथं लिहायचं आहे, पत्ता इथं लिहायचा आहे आणि त्यांचा चालू क्रमांक इथं व्यवस्थितरित्या इथं लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरला आहे. टिपमध्ये समजू शकता की अर्जदाराने वरीलप्रमाणे अर्ज परिपूर्ण भरावा व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी, अन्यथा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज हा पूर्ण भरायचा आहे. आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीच लागणार आहे. जर तुम्ही कमी जोडाल तर तुमचा अर्ज मंजूर होणार नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आता समजून घेऊया. तर प्रतिज्ञापत्र आपले लिहून द्यावं लागणार आहे. तर प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलं आहे तर मी कुमारी जे काय असेल ते तुम्ही इथं लिहायचं आहे. मी लिहून देते की मला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सर्व नियम व अटी मान्य असून मी सादर केलेली उपयुक्त माहिती
मी सादर केलेली उपयुक्त माहिती सत्य आहे ती तपासणीत सदोष आढळल्यास अर्ज नाकारण्याचा अधिकार मंडळाला असेल. तुमचा दिनांक लिहायचा आहे, ठिकाण जो असेल तुमचा पत्ता तो इथे लिहायचा आहे. अर्जदारांची सही, अर्जदार जो असेल त्याची सही घ्यायची आहे आणि त्याची पालकाची सही घ्यायची आहे. आता हा जो फॉर्म आहे हा जो काही फॉर्म आहे का हे कार्यालयीन उपयोगाकरता आहे, त्याच्यामुळे आपण इथं काही करायचं नाही. हा फॉर्म आपण सोडून द्यायचा आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रे कोणकोणती सोबत जोडायची आहे हे समजून घेऊया. तर MSCIT परीक्षा किमान 60% उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित झेरॉक्स प्रत. आता तुमची जी काही ओरिजिनल सर्टिफिकेट आहे त्याची ओरिजिनल झेरॉक्स काढायची आहे, कलर झेरॉक्स, आणि ती सोबत जोडायची आहे. स्वतः किंवा पालक ज्या आस्थापनेत काम करत आहेत, स्वतः किंवा पालक ज्या आस्थापनेत काम करतात तेथील माहे जून डिसेंबरची पगारची स्लिपची साक्षांकित झेरॉक्स प्रत. पगार स्लिप मिळत नसेल तर तेथील व्यवस्थापकांचा सहीचा निधी कपातीचा दाखला मंडळाच्या नोंदणीकृत क्रमांकासह जोडावा. जर तुम्ही जिथे काम करत असाल तिथे तुम्हाला स्लिप मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं, पगारची स्लिप मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं, त्यांची एक सही घ्यायची एका कोऱ्या पेजवरती, व्यवस्थित नाव नंबर लिहून, आपला जो काही नोंदणी क्रमांक आहे तो देखील व्यवस्थित लिहून त्याची सही शिक्का घ्यायचा आहे आणि जो हा सोबत जोडायचा आहे. त्याची देखील ओरिजिनलीची कलर झेरॉक्स काढायची आहे ती सोबत जोडायची आहे. MSCIT परीक्षेत भरलेल्या फीच्या पावतीची साक्षांकित सत्यप्रत. जी काय तुम्ही MSCIT मध्ये फी भरली होती त्याची जी काही पावती आहे त्याची आपल्याला कलर झेरॉक्स सोबत जोडायची आहे. रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार किंवा कॉलेजचे ओळखपत्र असेल त्याची देखील ओरिजिनलची कलर झेरॉक्स आपल्या सोबत जोडायची आहे. रेशन कार्डाची साक्षांकित प्रत, रेशन कार्ड देखील आपले कलर झेरॉक्स सोबत जोडायचे आहे. अशा प्रकारे एकूण 5 डॉक्युमेंट आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करताना आवश्यक सोबत जोडायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलं की या योजनेअंतर्गत आपण अर्ज कसा करू शकतो. ही योजना खरी चालू आहे का, तर चालू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा ही देखील आपण माहिती पाहिलेली आहे. अर्ज देखील मी तुम्हाला या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.